हाय हॅलो नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हे बघा, ही माझी दुसरी आजी मामाकडची. इथं आमच्यासाठी आळूची पानं काढते. ती गावाला गेली होती म्हणूनच आम्ही 2-3 दिवस इकडे जास्त राहिलो आणि फायनली ती काल रात्री आली. त्याच्यामुळे आमची भेट झाली, नाही तर भेट झालीच नसती. आणि हा बघा, इकडे मामांकडे पाण्याचा हौद असा मोठा बांधलेला. आम्ही लहान होतो तेव्हाच हौद बांधलेला आहे, कारण इकडं पाण्याची जास्त टंचाई होती. हा भाग बीड जिल्ह्यात येतो, त्याच्यामुळे इकडं पाण्याची जरा कमीच होती अगोदर. आता विहीर पण आहे, बोर पण आहे, त्याच्यामुळे अजिबात पाणी नाही. आणि तुम्ही पाठीमागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच आहे की पूर्ण शेतामध्ये सगळं हिरवंगार आहे. आणि इथं आमची काकू आमच्यासाठी आळूची पानं तोडते. तिला माहिती आहे मला आळूच्या वड्या आवडतात. कोणाकोणाला आळूच्या वड्या आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज मी माहेरी जाणार आहे मामाच्या घरून. आजोळी आले होते आणि आता तिकडेच गेल्यावर हे पानं मी बनवणार. हे बघा मामांची जनावरं. आणि हे बघा, एवढा मोठा कांदा यांनी याच्यामध्ये भरून ठेवला आहे. आता काय माहिती कांद्याला भाव येईल का नाही माहीत नाही. मध्ये पंढरपूरमध्ये रोहित दादांनी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. आता तेव्हा काय झाले माहिती नाही आहे. बघू आता, कांद्याला भाव आला तर विकतील मामा कांदे. एवढी मोठी कांद्याची वखाऱ्यांनी ते भरून ठेवले, खूप मोठी आहे. आणि हे बघा, इथे छोटंसं कढीपत्त्याचं झाड आहे. आणि ह्या इकडं चवळीचा वेल, खाली लिंबोणीचं झाड आहे लिंबाचं, त्याच्यावरतीच वेल आलाय. आणि हा बघा घास, जो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला, मी घास कापायला आली होती. आणि इकडे पण काही लिंबोणीची झाड त्यांनी बाकी शिल्लक ठेवले, तोडलेली नाही आहेत. आणि हे इकडे कडवळ. तर हे बघा आमच्या मामाचं घर. आता तुम्ही पाहिलंच मी ट्रॅक्टर चालवलेला ब्लॉग. तर हे बघा, इथं आहे रोटर, जे आपण शेतामध्ये बिना कामाचं गवत असतं ते काढून टाकायचं, म्हणजे डायरेक्ट जागेवर त्याचा भुगा करायचा असतो, त्याचं खत तयार होण्यासाठी. त्यासाठी वापरतात हे रोटर. आणि हे मी लावलेलं जांभळीचं झाड, मी लावलेलं हे रामफळाचं झाड. आल्यापासून फक्त जांभळच खाते, त्याच्यामुळे तोंडामध्ये सारखं जांभूळ येते. आणि ही मामाची जनावरं, काल सांगितलं होतं तशाप्रमाणे ही बोत आहेत, कुटीचे भरून ठेवले. आणि अजून पण इकडे हे बाकीचे बोत भरून ठेवले. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.